काय मित्रांनो, दिल्लीचा लिकर पॉलिसी स्कॅम. नोव्हेंबर 2021 मध्ये आम आदमी पार्टी एक लिकर पॉलिसी इंट्रोड्यूस करते. त्यातील पहिलं कारण म्हणजे एक्साइज रेव्हेन्यू वाढवणं, दुसरं म्हणजे दारूचा गव्हर्नमेंट कंट्रोल काढून खासगी खेळाडूंना देणं, आणि तिसरं म्हणजे ग्राहक अनुभव सुधारणं होतं. यासाठी दिल्लीमध्ये दारू पिण्याचं किमान वय 25 वरून 21 करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये सरकारी आणि खासगी दोघांद्वारे दारूची विक्री केली जाते. उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी 4,500 करोड मिळायचे, पण या नवीन पॉलिसीचा एम हा आकडा 10,000 करोड पर्यंत पोहोचवण्याचा होता. हे धोरण 8 महिन्यांपर्यंत लागू होते, पण प्रॉब्लेम तेव्हा क्रिएट होतो जेव्हा दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना याच्यामध्ये एंट्री मारतात आणि असा आरोप करतात की या पॉलिसीमुळे सरकारचा महसूल बुडत असून प्रायव्हेट प्लेयर्सला जास्त फायदा होतोय. त्यांनी असाही आरोप केला की या पॉलिसीमधून मिळालेला पैसा पंजाब आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वापरला गेला. या 292 कोटीच्या घोटाळ्यात आम आदमी पार्टीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना अटक झाली. पण तुम्ही म्हणाल, अरविंद केजरीवालला का अटक करण्यात आली? तर ईडीने केजरीवालला बॅक टू बॅक 9 समन्स पाठवले, पण केजरीवालने ते सगळे डिनाईड केले असं सांगून की ते अतिशय अस्पष्ट होते.